Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण दुसरे संख्यांवरील क्रिया हे प्रकरण आहे आणि त्यामध्ये पूर्णांक संख्यांवरील क्रिया हा त्यातील उपघटक आहे. त्याचा व्यवसाय नंबर 1 म्हणजेच एक्झरसाइज नंबर 1 आज आपण सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी जे पहिले प्रकरण आहे संख्याज्ञान त्यावर आधारित जे व्यवसाय आहेत ते पूर्णपणे सॉल्व करून त्याचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ती संपूर्ण सिरीज तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, ही एक्झरसाइज सॉल्व करण्यापूर्वी काही संकल्पना आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. इथे पहा एक शब्द लिहिलेला आहे मी, केवल मूल्य. आता हे केवल मूल्य म्हणजे काय? तर उदाहरणार्थ इथे एक मी संख्या लिहिलेली आहे 5 आणि त्याला मी अशा पद्धतीचे चिन्ह केलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ होतो 5चे केवल मूल्य. या 5चे केवल मूल्य काय आहे? तर 5च आहे. आता हीच संख्या मी जर अशा पद्धतीने लिहिली -5 किंवा -5 तर त्याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे? 5 येणार आहे. म्हणजे केवल मूल्याच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की धनसंख्येचे केवल मूल्य ही धनच संख्या असते आणि ऋण संख्येचे केवल मूल्य सुद्धा धनच संख्या असते. म्हणजे केवल मूल्य हे नेहमी धनमध्येच आलं पाहिजे, म्हणजे प्लसमध्येच आलं पाहिजे आणि शून्य या संख्येचे केवल मूल्य शून्यच असते. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस या चिन्हातून आपण कोणतीही संख्या बाहेर काढतो त्यावेळेस ती धनच असायला हवी. धन असेल तर धनच राहते आणि ऋण असेल तरी सुद्धा ती धनच राहते. फक्त एक छोटीशी गोष्ट आहे, याच्या बाहेर या चिन्हाच्या बाहेर अशा पद्धतीने असेल. आता हे जे मायनसचं साईन आहे म्हणजे ऋण, हे कुठे आहे? हे जे केवल मूल्याचं चिन्ह आहे त्याच्या बाहेर आहे. त्यामुळे त्याचं उत्तर काय येईल? आता हा 5 आहे, ह्या 5चं उत्तर धन येईल, परंतु हे जे चिन्ह आहे हे मात्र जसंच्या तसं राहील. पहा, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. हे जे चिन्ह होतं ते ह्याच्या आतमध्ये होतं आणि हे त्याच्या बाहेर आहे. एवढा फक्त छोटासा फरक तुम्ही लक्षात ठेवा. बाकी अतिशय सोपा हा स्वाध्याय आहे. आणि आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की पूर्णांक संख्येची बेरीज करताना फॉर एक्झाम्पल 4 + 3 असेल तर किती होतं? 7. इथं दोन्ही पण प्लस प्लस आहेत म्हणजे दोन्ही धन धन आहेत. परंतु जर अशा पद्धतीने असेल बघा -4 -3 तर त्याचं उत्तर काय येतं? 7च येतं. चिन्ह मात्र काय राहतं? मायनस. म्हणजे ह्याच्यावरून एक नियम काय तयार झाला, दोन्ही जर धन असतील म्हणजे चिन्ह जर सारखे असतील, पहा इथं धन धन चिन्ह आहे म्हणजे उत्तर काय? दोघांची काय झाली? बेरीज झाली आणि चिन्ह पण राहिलं धन. आता आपण प्लस चिन्ह काय लिहित नाही आहे. इथे बघा, इथं -4 -3 = -7 म्हणजे याच्यावरून एक रूल्स काय तयार झाला, चिन्ह जर सारखी असतील तर बेरीजच करावी आणि आहे तेच चिन्ह द्यावं. बघा, इथे चिन्ह सारखं आहे, बेरीज केली आणि चिन्ह आहे तेच राहिलं. इथे बघा, चिन्ह सारखं आहे, बेरीज केली आणि चिन्ह आहे तेच राहिलं. ठीक आहे. आता तिसऱ्या पद्धतीचं इथं जर उदाहरण असेल, चिन्ह जर वेगळं असेल तर बघा, इथं बघा -4 + 3 हा एक टाईप आहे आणि 4 किंवा +4 -3 जर असं असेल तर काय होतं बघा, चिन्ह वेगवेगळे आहे. चिन्ह जर वेगवेगळे असतील तर काय होते? इथं वजाबाकी होते. बघा, वजाबाकी कशी होते? मोठ्यातून लहानच वजा होतात. 4तून 3 गेले 1. येथे पण 4तून 3 गेले 1 आणि इथं 4 मोठा आहे की 3 मोठा आहे? 4 मोठा आहे. मग त्याचं कोणतं चिन्ह आहे? मायनस, म्हणून इथं मायनस चिन्ह लागलं. येथे पण 4 मोठा आहे का 3 मोठा आहे? 4च मोठा आहे.
मग इथं 4चं चिन्ह काय ते प्लस इथं लागलं आहे. म्हणजे याच्यावरून एक छोटासा नियम काय तयार झाला की चिन्ह जर वेगवेगळी असतील तर वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येच्या मागचं चिन्ह इथं द्यायचं. ठीक आहे. परत एकदा नियम सांगतो. चिन्ह सारखे असतील तर बेरीजच करावी आणि चिन्ह आहे तेच ठेवावं. चिन्ह जर वेगवेगळे असतील तर वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. हा बेरीज आणि वजाबाकीचा रूल्स झालेला आहे. आता तसाच गुणाकाराचा रूल पहा. एक ह्याच संख्या घेऊ आपण. 4 गुणिले 3 दोन्ही प्लस आहेत, धन आहेत. 4 त्रिक 12 असं होणार आहे. पुढे दुसरा आहे बघा. -4 -3 म्हणजे दोन्ही ऋण आहेत. येथे 4 त्रिक 12 होणार आहे आणि चिन्ह काय होणार आहे? धनच राहणार आहे. म्हणजे इथं पण तोच रूल आहे बघा. प्लस 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 दोन्ही मायनस असले तरी पण काय होणार आहे? इथं प्लस होणार आहे. पुढे -4 गुणिले 3 म्हणजे 1 प्लस आणि 1 मायनस असेल तर 4 त्रिक 12 आणि चिन्ह काय राहणार आहे? मायनसच राहणार आहे. आता इथं 4 गुणिले -3 जरी केलं तरी पण उत्तर वजाच येणार आहे. आता गुणाकारामध्ये एक रूल्स आहे, तो लक्षात घ्या. जर मायनसचं साईन 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा, 8 वेळा म्हणजेच इव्हन टाईम आलं, समवेळा आलं तर ते नेहमी धन लिहायचं. आणि जर ऑड वेळा आलं म्हणजे त्याला मराठीत काय म्हणता येईल? विषम वेळा आलं तर ते काय होतं? मायनसच राहतं. फॉर एक्झाम्पल -3 × -4 × -1 अशा पद्धतीने जर उदाहरण असेल तर आपल्याला नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा. 3 चौक 12, 12 एके 12 असं लिहायचं आहे आणि चिन्ह मोजायचं. किती वेळा आहे? 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा आहे. ओके. म्हणजे विषम वेळा असेल तर ते चिन्ह तसंच राहतं. आणि जर असं असेल -3 गुणिले -4 गुणिले फॉर एक्झाम्पल इथं जर 2 असेल तर 3 चौक 12, 12 दुणे 24 आणि 2 वेळा आहे म्हणजे समवेळा असेल तर तो प्लसचं चिन्ह येतं. आता ह्या गोष्टी तुम्ही एकदा ऑब्झर्वेशन करा व्यवस्थित. त्यानंतर काय होईल? तुम्हाला हा जो एक्झरसाइज आहे, ही जो व्यवसाय आहे तो अतिशय छानपैकी कळेल. गुणाकाराच्या बाबतीत परत एकदा नियम लक्षात घ्या. जर इव्हन वेळा म्हणजे समवेळा, जर समसंख्या तर तुम्हाला माहीत आहेत, समवेळा जर ते चिन्ह असेल तर ते धनचिन्ह होतं आणि जर ऑड वेळा असेल तर ऋण चिन्ह राहतं म्हणजेच मायनसचं चिन्ह राहतं. चिन्ह फक्त मोजायची तुम्ही. बाकी तुम्हाला बेरजेचा आणि गुणाकाराचा नियम छानपैकी कळलेला आहे. आता पुढे आपण जाऊया. पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला 5वी मध्ये ही संकल्पना झालेली असेल. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर ह्या गोष्टी तुम्हाला मी काय सांगते, नुसते एक्झरसाइज जर सोडून दिली तर मुलांना तेवढ्या पुरतं उत्तर कळेल, पण तशा टाईपचा जर दुसरा प्रश्न आला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे हे एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित बघा. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता जर असं उदाहरण असेल 53 भागिले फॉर एक्झाम्पल काय घेऊया? 4 घेऊया. 4 एके 4, खाली राहिला 1, वरून घेतले 3, कितीचा भाग जाईल? 4 त्रिक 12चा भाग जाईल आणि बाकी राहील 1. आता इथं भाज्य काय आहे, भाजक काय आहे, भागाकार आहे काय आहे आणि बाकी काय आहे? इथे बघा, भाज्य जो आहे तो आहे 53. भाजक आहे इथं 4, ज्याने आपण भागतो त्याला भाजक म्हणतात. गुणिले भागाकार काय आहे? 13 अधिक बाकी काय आहे? 1. म्हणजे 4 13 चौक 52 अधिक 1 उत्तर किती आलं? 53 येतं. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात. मग ते प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर हा जो व्यवसाय आहे तुम्हाला बघा अतिशय सोपा आता होणार आहे. आपण
किती संकल्पना शिकलो बघा. येते केवल मूल्य. केवल मूल्य नेहमी धन राहतं, फक्त बाहेर असेल तर आहे तेच चिन्ह राहतं. त्याच्यानंतर बेरजेचं आपण शिकलो, गुणाकाराचं शिकलो आणि भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे संकल्पना आपण शिकलेलो आहोत. आता व्यवसाय तुम्ही पटापट सोडू शकता. चला आपण व्यवसायाला सुरुवात करूया. पहा इथे प्रश्न पहिला आहे, दोन संख्यांचा गुणाकार 1512 येतो, त्यापैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती? बघा, दोन संख्यांचा गुणाकार किती येतो? 1512. म्हणजे एक संख्या समजा आपण ए मानली आणि दुसरी संख्या आपण बी मानली, दोघांचा गुणाकार किती येतो? 1512. त्यापैकी एक संख्या आपल्याला दिलेली आहे 36. असं समजूया की बी ही 36 आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालं? ए गुणिले 36 बरोबर 1512 किंवा 1512. तर आता खूप सोपं आहे. पहा, हा जो 36 आहे इकडं गुणिले आहे, इकडे गेल्यानंतर तो काय होईल? भागिले होईल. आता हे फक्त सोडवायचं आहे, जे येईल ते उत्तर. पहा ए बरोबर, ह्याला तुम्ही 3ने पण भाग देऊ शकता. 6 आणि 3 9 कसोट्या तुमच्या झालेल्या आहेत. 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 1 9. ह्याला 9ची सुद्धा कसोटी लागू पडते. मी अंकांची बेरीज केली. मग जरा 9ने आपण भाग देऊया. 9 चोक 36. इथं 4चा भाग गेला. येथे 9 1 9, खाली राहिले 6, 9 सक 54 आणि 9 8 72. पुन्हा इथं 4ने भाग जाईल. 4 1 4, 4 चोक 16 आणि 4 दुने 8. म्हणजे याची किंमत किती आली? 42 आलेली आहे. 42 कुठे? पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, एका संख्येला 9ने भागले असता भागाकार 234 येतो व बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? आता इथे पहा, तुम्हाला मी आधीच संकल्पना क्लिअर केल्या होत्या. तुम्हाला मी पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ बघण्याच्या म्हणजे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. पूर्ण संकल्पना आधी समजून घ्या, जेणेकरून स्वाध्याय सोडवताना तुम्हाला खूप सोपं जाईल. पहा, अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे सूत्र तुमचं पाठ पाहिजे. आता इथं काय सांगितलं आहे? एका संख्येला 9ने भागले असता, म्हणजे 9 झाला भाजक, भागाकार 234 येतो, भागाकार 234 व बाकी 7 उरते, बाकीच्या जागेवर आपण 7 लिहिले. हे फक्त सोडवायचं, जे येईल ते उत्तर. चला आपण सोडूया पटापट. 9 चोक 36, 7 1, 9 त्रिक 27 आणि 1, सॉरी 9 चोक 36, 7 3, 9 त्रिक 27, 27 आणि 3 30, 7 3, 9 दुने 18, 18 आणि 3 21 अधिक 7 किती येतात? 2113. मग 2113 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा आहे बघा. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, जर ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार, बी बरोबर 2 ऋण संख्यांचा गुणाकार, सी बरोबर 1 धन व 1 ऋण संख्येचा गुणाकार असल्यास ए अधिक बी वजा सी बरोबर किती? काय सांगितलंय? ए अधिक बी वजा सी बरोबर किती, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ए म्हणजे काय? 2 धनसंख्यांचा गुणाकार. आता आधीच मी कन्सेप्ट क्लिअर केलेला तुमचा. 2 धनसंख्यांचा गुणाकार, फॉर एक्झाम्पल 3 गुणिले 4 किती येतं? 12. म्हणजे 2 धनसंख्यांचा गुणाकार काय येतो? धनच येतो, म्हणजे इथं लिहिला धन. आता आपण काय करूया, उदाहरणच घेतले ना, तर एला 3 मानूया आणि बीला 4 मानूया प्रत्येक वेळेस. म्हणजे ए काय आहे? धनसंख्या आहे, कारण 2 धनसंख्यांचा गुणाकार धन येतो. बी म्हणजे काय? इथं प्लस देऊया. बी म्हणजे काय? 2 ऋण संख्यांचा गुणाकार. चला इथं यांनाच आपण ऋण करूया. 2 ऋण संख्यांचा गुणाकार पण काय येतो? धन येतो, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे 2 वेळा साईन आहे, 2 ही समसंख्या आहे, सम वेळा साईन आला की ते धन होतं. म्हणजे बी पण कसली संख्या आहे?
धनसंख्या आहे. पुढे सी काय, एक धन व एक ऋण संख्येचा गुणाकार. आता एक धन, 3ला आपण धन मानूया आणि 4ला आपण ऋण करूया. उत्तर किती येणार आहे, ऋण 12. कारण एक वेळा वजाबाकीचं चिन्ह आहे, एक वेळा 3 वेळा असं विषम वेळा आलं तर ते चिन्ह वजा राहतं. म्हणजे सी काय आहे आपला, ऋण आहे. ठीक आहे, हे तर काढून घेतलं आपण. तर त्यांनी सांगितले ए अधिक बी वजा सी बरोबर किती. आता आपण असं करूया, हा जो ए आहे हा कसली संख्या आहे, धनसंख्या आहे. तर ए आपण 3 घेऊया, तुम्ही कोणती पण संख्या घेऊ शकता. अधिक बी काय घेऊया, 4. इथं 4 आपण घेतलेलंच आहे. हे तर हे चिन्ह आहे वजा. आणि सी कसली संख्या आहे, ऋण संख्या आहे. आपण ऋण घेऊया कोणती तरी. फॉर एक्झाम्पल इथं घेऊया मी 2 घेतली, पण ती ऋण घ्यायला लागेल. हे जे चिन्ह आहे हे हितलं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. आणि सी ही ऋण संख्या आहे, त्याच्यामुळे आपण ऋण 2 घेतलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पहा, 3 आणि 4 किती झाले, 7. आता कंसाच्या बाहेर जर वजा असेल तर आतलं चिन्ह चेंज होतं. म्हणजे इथं वजा आहे आणि आतलं चिन्ह वजा आहे, म्हणजे ते काय होणार, अधिक होणार. इथं जर अधिक असतं तर ते वजा झालं असतं. एक लक्षात ठेवा, कंसाच्या बाहेर जर मायनस चिन्ह असेल तर आतलं चिन्ह चेंज होतं, उलटं होतं. म्हणजे इथं किती होणार, +2. 7 + 2 उत्तर काय आलं, 9 उत्तर आलं. आणि 9 कसं आलं, धन आलं की ऋण आलं, धन आलं. म्हणजे धन हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर धनसंख्या. इथं जर मायनस असतं तर आपण ऋण बोललो असतो, परंतु आत्ता कसलं उत्तर आहे, धनसंख्या. म्हणजे धनसंख्या कुठे, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया आपण आता. त्यासाठी एक कोरं पान आपण घेऊया दुसरं. $299 व 99 यांचा गुणाकार खालीलपैकी किती येईल. बघा, 299 गुणिले 99. आता 299 गुणिले 99 आपण जर करत बसलो तर आपल्याला 100% उत्तर येईल, पण आपण परीक्षा देत आहोत त्याच्यामुळे काय होईल, खूप उशीर लागेल. त्यासाठी आपण काय करूया, 299 गुणिले हे जे 99 आहेत त्याला आपण असं मांडू शकतो का, 100 - 1. बघा याचं उत्तर किती येणार आहे, 99च येणार आहे. मग आता हे आपण तुम्ही पटापट गुणू शकता. ह्या 299ने आपण 6वी आहोत, एकदा 100ला गुणायचं, 299 गुणिले 100 वजा ह्या 299ने पुन्हा 1ला गुणायचं आहे. आता हा गुणाकार तुम्हाला तोंडी येईल, हे 2 शून्य मांडायचे, 299 1 299 वजा 299 1 299. आता सोपं झालं की नाही. तुम्ही काय करायचं, फक्त या दोघांची वजाबाकी करायची आणि आलेलं आपलं उत्तर असेल. चला आपण ते पण पटकन करून टाकूया. 10तून 9 गेले, खाली राहिला 1, हातचा आला 1. 10तून 10 गेले 0, हातचा आला 1. तुम्ही तुमच्या पद्धतीने वजाबाकी करू शकता. 9तून 3 गेले, खाली राहिले 6 आणि इथं 29 तसेच 29,601. सो चौथ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. बघा इथे 29,601 आहे. पुढे वजाबाकी तुम्ही अशी उभी मांडून सुद्धा करू शकता, तुमच्या पद्धतीने करा. मी तुम्हाला हातच्याची सांगितली. पुढे बघा, 35 मधून कोणती संख्या वजा करावी. म्हणजे 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल. बघा आपण मांडून घेऊया, 35 मधून कोणती संख्या वजा करावी. इथं आपण कोणतीला चौकोन केलेला आहे, वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता. त्याच संख्येने म्हणजे इथं जी संख्या येणार आहे तीच इथं घ्यायची आणि ह्या दोघांची जी वजाबाकी इथं येईल त्याचं उत्तर किती आलं पाहिजे, 6 हे उत्तर आलं पाहिजे. चला एक एक ऑप्शन घेऊया आपण. पहिला ऑप्शन घेतला आपण 5. 35 मधून 5 गेले, इथं 5 घेतला म्हणजे इथं पण 5 घेणार आहोत आपण.
35मधून 5 गेले तर उत्तर किती आलं 30 आणि 30ला जर 5ने भागितलं बघा 5 सक्क 30 तर 6 उत्तर आलेलं आहे. म्हणजे पहिल्याच ऑप्शनला आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे आपल्याला जाण्याची गरज नाही आहे. सो 5चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा 6वं आहे 2 4 3 2 आणि ते स्टार दिलेला आहे. आपण आपल्या पद्धतीचा स्टार करूया. गुणिले 2 आणि ते स्टार दिलेला आहे इज इक्वल टू 6 0 8 1 2 स्टार. तर स्टारच्या जागी म्हणजे फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. आता इथे तुम्ही काय करायचं आहे कॉमन सेन्स वापरायचा आहे. इथं जो अंक असेल तोच अंक इथं पण असेल आणि तोच अंक इथं एकक स्थानी असेल. पूर्ण गुणाकार करत बसायचं नाही आहे. आता इथं जर पहिला ऑप्शन आपण 2 घेतला तर बघा पहिल्यांदा एककाने एककालाच गुणणार आपण. ही किती मोठी संख्या असू द्या 2 दुने 4 म्हणजे इथं 2च आला पाहिजे. इथं 2 येतो का नाही त्याच्यामुळे 2 येणार नाही. तर 4 बघा इथं जर 4 घेतला इथं जर 4 घेतला 4 चोक 16 16शी युनिटला काय येईल एककाला 6 येईल. म्हणजे इथं पण 4च यायला हवा 4 4 4 तरच हे जुळणार आहे. त्याच्यामुळे 4 सुद्धा नाही आहे. इथे बघा तिसरा ऑप्शन आहे 5. इथं जर आपण 5 घेतला इथं 5 घेतला तर इथं पण 5 आला पाहिजे. 5 5 25 25शी 5 म्हणजे हे जुळतं आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला हाच फक्त गुणाकार आपण ट्राय करून बघायचा. बाकी आपण जास्त इथं बघा 6 इथं जर 6 घेतला पुढचा ऑप्शन इथं जर 6 घेतला इथं जर 6 घेतला 6 6 36चे 6 म्हणजे इथं पण राहतात. पण सुरुवातीला आपल्याला 5 मिळालेलं आहे त्यामुळे 5ने आधी आपण ट्राय करून बघूया. ते जर उत्तर नसेल तर ॲटोमॅटिक हे उत्तर असेल आणि तेच जर उत्तर असेल तर मग पुढे जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे इथं आपण 5 घेतला गुणिले इथं 25 कारण इथं 5 घेणार आहोत आपण त्यामुळे उभा गुणाकार करूया आपण. 25चा पाडा जनरली सर्वांना येतो. 25 5 125 7 12 25 दुने 50 आणि हे 12 होतात 62शी 2 7 6. बघा इथं पण 5 आलेला आहे इथला 2 पण जुळलेला आहे. तरी पण थोडंसं बघूया पुढे 25 त्रिक 75 75 आणि 6 सॉरी खाली गेलेलं आहे. 25 5 125 पुन्हा सांगतो 25 5 125 7 12 25 दुने 50 आणि 12 62शी 2 7 6 25 त्रिक 75 75 आणि 6 81शी 1 7 8 25 चोक 100 100 आणि 8 108 7 10 25 दुने 50 आणि 10 60 म्हणजे पूर्णपणे आपलं उत्तर मॅच झालेलं आहे. त्यामुळे 5व्याचं उत्तर ऑप्शन 5व्याचं उत्तर इथं कोणता अंक असेल सॉरी 6व्याचं उत्तर इथं कोणता अंक असेल 5. 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ठीक आहे. जर हे आलं नसतं तर ॲटोमॅटिक हे उत्तर असतं. त्याच्यामुळे आता हे आलेलं आहे त्यामुळे पुढे आपल्याला जाण्याची गरज नाही आहे. आता आपण 7वा पाहूया. पहा इथे 7वा आहे. इथे एक पदावली दिलेली आहे 17 गुणिले 2 वजा 3 गुणिले 1 अधिक 5 याचं उत्तर 16 दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील समीकरण बरोबर करण्यासाठी योग्य ठिकाणी कंस घाला. आता तुम्ही पहिले एक काम करायचं आहे. पदावली तर तुम्हाला माहितीच आहे की अगोदर गुणाकार करावा लागतो. त्याच्यामुळे इथं आपण अगोदर गुणाकार करणार इथं गुणाकार करणार आणि नंतर ह्या दोघांची वजाबाकी त्याच्यामध्ये 5 मिळवून उत्तर 16 येते का आधी ते पाहायचं आहे. नंतर आपण ठरवूया कंस कुठे घालवायचा. 17 दुने 34 वजा नंतर हा गुणाकार करणार 3 1 3 अधिक 5 उत्तर किती येणं अपेक्षित आहे 16. 34 वजा 3 31 होतात आणि त्याच्यामध्ये जर 5 मिळवले तर 16 काय येणार नाही 36 होतात. म्हणजे आहे त्या क्रमाने जर सोडवलं तर उत्तर 16 येत नाही. मग त्यांनी सांगितले योग्य ठिकाणी कंस घाला आणि सुरुवातीला काय दिले 17 गुणिले 2. आता या गुणाकाराला कंस घातला काय आणि नाही घातला काय. गुणाकारच सुरुवातीला सोडावा लागतो आणि आपण ते आता सोडवूनच घेतलेलं आहे. त्यामुळे 17 गुणिले 2 इथं कंस घातला तरी पण हेच उत्तर येणार आहे आणि इथं कंस घातला तरी पण हेच उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे गुणाकाराला कंस किंवा भागाकाराला कंस अशा पद्धतीने ऑप्शन इथं लागू पडत नाही. इथं भागाकार नाही आहेच. पुढे
तिसरा जो आहे 2 वजा 3, आता इथं कॉमन सेन्स थोडासा वापरायचा आहे. पहा इथे 17 गुणिले 2 वजा 3 गुणिले 1 अधिक 5 बरोबर 16 आहे. आता गुणाकाराला तर कंस हे 2 ऑप्शन तर आपले गेलेलेच आहेत. पुढे बघा 2 वजा 3, इथं जर आपण कंस घातला तर याचं उत्तर काय येणार आहे हो? 2 मधून जर 3 घालवले तर उत्तर किती येणार आहे? 1. परंतु उत्तर काय येणार आहे? वजा 1 उत्तर येणार आहे. आणि इथं जर वजा 1 उत्तर आलं आणि त्याला जर आपण 17 ने गुणलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे? -17. म्हणजे वजा 17 म्हणजे ऋण 17 येणार आहे. ऋण 17 जर आलं आणि इथून पुढे जर आपण सोडवलं तर त्याचं उत्तर 16 येत नाही. हा कॉमन सेन्स आहे. परंतु तुम्हाला जर बघायचं असलं तर पहा इथे इथं आपण कंस घातला तर सुरुवातीला कंस सोडवायला लागतो. म्हणजे 17 गुणिले इथं किती? वजा 1 गुणिले 1 अधिक 5. पहा सुरुवातीला हा गुणाकार करायला लागेल. 17 1 17 वजा 17 गुणिले 1 अधिक 5. पुन्हा यांचा गुणाकार किती येईल? वजा 17 अधिक 5. यांचं उत्तर 16 येणार आहे का? बिलकुल नाही. मग लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देऊन सांगतोय, परंतु परीक्षेत एवढा वेळ नसतो. कॉमन सेन्स कसा वापरायचा? गुणाकार आपल्याला आधी आहे ती पदावली आपण जशी तशी सोडवली, त्यामुळे गुणाकाराचे हे कंस घालून काही फायदा नाही. इथं जर हा जर कंस घातला तर याचं उत्तर मायनसमध्ये येतं, त्यामुळे हे पूर्ण बिघडून जातं. त्याच्यामुळे हाच ऑप्शन आपल्याला बरोबर येणार आहे. चला तो आपण सोडवून बघूया पटकन. 17 गुणिले 2 वजा 3 गुणिले 1 अधिक 5 बरोबर 16. 1 अधिक 5ला आपण कंस घातलेला आहे. 17 दुनी 34 वजा 3 गुणिले हा कंस 5 आणि 1 6. बघा 34 वजा आधी गुणाकार करावा लागतो. 6 18 आणि 34 मधून 18 घालवल्यावर उत्तर किती येतं? 16 येतं. त्याच्यामुळे आपल्याला 1 अधिक 5 ह्यालाच कंस घालावा लागेल. सो सत्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट अँसर. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकाही प्रश्नामध्ये डाऊट राहणार नाही, अशा पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आता पुढे बघा 8वा क्वेश्चन आहे. महिरपी कंस आतमध्ये 7 वजा 4 वजा 6 वजा 3 भागिले 4 बरोबर किती? असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता सुरुवातीला आतले कंस सोडवायला लागतात, त्याच्यामुळे हा जो कंस आहे तो आपण लिहून काढला. हे कंस सुरुवातीला सोडून घ्यायचे. 7तून 4 गेले 3 वजा 6तून 3 गेले 3 कंस पूर्ण भागिले 4. 3 वजा 3 किती होतात? 0 भागिले 4. आता 0 भागिले 4 म्हणजेच हे अशा पद्धतीने आहे 0 भागिले 4. आता 4ने जर 0ला भागलं तर उत्तर काय येणार आहे? 0च येणार आहे. त्याच्यामुळे 8व्याचा ऑप्शन 0 कुठे आहे तो बघा. 0 कोणत्या ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट अँसर आहे. 9वा आहे. थोडंसं आपण पान फिरवूया आपण 9व्यासाठी. 9वा पहा, चौकटी कंस दिलेला आहे वजा हा महिरपी कंस वजा पुन्हा हा कंस दिलेला आहे वजा 1. आता ह्याचं जर नीट ऑब्झर्वेशन आपण केलं तर सर्वात आतला कंस कोणता आहे? हा. तर आधी आपल्याला हा सोडवून घ्यायला लागेल. आता मी तुम्हाला आधीच सांगितले कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह चेंज होतं. म्हणजे हे चिन्ह किती होणार आहे? प्लस. चला आपण सोडूया. हे जसंच्या तसं. कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह असल्यामुळे हे चिन्ह प्लस होणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा झाला +1. पुढे काय? वजा 1 हा कंस. आता पुढे बघा 1 वजा 1 किती येणार आहे? 0 येणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर किती येणार आहे? 0. हे तोंडी आलं असतं, परंतु मुलांना हे कळलं पाहिजे. 0 कुठे आहे? तर 0 आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. त्यामुळे 9व्याचं उत्तर सुद्धा ऑप्शन नंबर 1 इज द राईट अँसर. आता आपण 10व्याचं उत्तर सोडवणार आहोत. चला बघूया आपण 10वा क्वेश्चन.
भारताची लोकसंख्या 1981 साली इतकी होती, ती 1991 साली इतकी झाली. आता इतकी काय हे तुम्ही वाचा. तर या 10 वर्षात लोकसंख्या कितीने वाढली? ओके. तर कितीने वाढली, कितीने कमी झाली, असं झालं की आपण काय करतो, वजाबाकी करतो. आता इथे सुद्धा तुम्ही थोडा कॉमन सेन्स वापरायचा आहे. वजाबाकी करताना आपण मोठ्यातून लहान संख्या वजा करतो. आता बघा इथं संख्या दिलेली आहे. वजाबाकी करण्यासाठी अशा पद्धतीने संख्या दिलेली आहे. वजा या दोघांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. ही जर संख्या आपण बघितली तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी म्हणजे 98 कोटी अशी संख्या आहे. आपल्याला संख्या वाचनाशी इथं घेणं देणं नाही आहे. या दोघांची वजाबाकी करायची. आता ही वजाबाकी करण्याची खरंच गरज आहे का? तर पटकन उत्तर काढण्यासाठी फक्त तुम्ही युनिटची वजाबाकी करायची आहे, बाकी काय करायचं नाही. इथं 10तून 2 थोडंसं वरती घेतो, 1 मिनिट. इथं 10तून 2 गेले किती राहतात? 8 राहतात. तुम्ही पहिलं काम करायचं आहे, कधीही आपल्याला वजाबाकीची उत्तरं आली तर फक्त युनिटची वजाबाकी करून बघायची. इथं युनिटला 100% उत्तर किती येणार आहे? 8. मग ऑप्शनमध्ये युनिटला 8 असणारे किती ऑप्शन आहेत बघूया. इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं आहे 8, इथं नाही आहे. त्याच्यामुळं योगायोगाने एकच ऑप्शन आहे, त्याच्यामुळे 100% उत्तर हेच येणार आहे. तुम्ही करून बघा. आणि जर ऑप्शन 8 जर 2 वेळा 3 वेळा असेल तर मात्र वजाबाकी करावी लागेल. आता इथं एकच आलेलं आहे, त्याच्यामुळे 100% उत्तर ऑप्शन नंबर 3च असेल. तुम्ही याची वजाबाकी करा आणि मला कमेंटमध्ये उत्तर तेच होतं का ते सांगा. आशा करतो की हा व्हिडिओ सर्वांना विथ संकल्पना, एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरणासह व्यवस्थित समजला असेल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये येतील. सर्वांना एक विनंती आहे की गरजू विद्यार्थी आणि पालकांसोबत हा व्हिडिओ त्यांना पाठवा, जेणेकरून त्यांना स्पष्टीकरणासह ही सर्व उदाहरणं पुन्हा पाहता येतील आणि त्यांचा जो स्कोर आहे आपल्या स्पर्धा परीक्षेमधला खूप छानपैकी येईल, म्हणूनच ही धडपड आहे. धन्यवाद.